आज आपण बनवणार आहोत शेवभाजीची रेसिपी, तीही अगदी हॉटेलची टेस्ट असणारी रेस्टॉरंट स्टाईल शेवभाजी। तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर। मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघतोय शेवभाजी रेसिपी। त्यासाठी मी इथं एक कढई ठेवली आहे, त्यात 1 चमचा साजूक तूप घातलंय, बटर घातलं तरीही चालेल, 4 पळ्या तेल घातलंय। आता इथं बघा 3 कांदे कट करून घेतले, 2 टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, 2 हिरव्या मिरच्या घेतले। इथं तेल तापलं की अर्धा चमचा जिरं घातले। आता कांदा घालून घेऊया। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतला गेला की आता आपल्याला यात घालायचा आहे टोमॅटो आणि हिरवी मिरची। आता कांदा टोमॅटो सॉफ्ट व्हावे यासाठी मी इथं घालतीये थोडं मीठ। तर पाव चमचा मी इथं मीठ घालतीये, जेणेकरून हे लवकर मऊ होईल। तर फुल फ्लेमवरच हे परतून घेतले। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, कढीपत्त्याची पानं घातली आहेत। आता मसाले बघूया। 1 चमचा बॅडगी मिरची पावडर घातली आहे, 1.5 चमचा किचन किंग मसाला घातला आहे, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरं पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालायची आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि हे सर्व मसाले आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचे फुल फ्लेमवर। आता हे छान परतले गेले की 1 ग्लास पाणी यात घालायचं आहे। पाणी घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला लो फ्लेमवर झाकून ठेवायचे एक 7 ते 8 मिनिटं। तर तुम्ही इथं बघू शकता हे छान पाणी आटलंय, मसाले छान शिजलेत। आता यात घालूया आपण दूध, व्यवस्थित मिक्स केले। तर 1.5 कप दूध वापरते मी। ह्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। इथं उकळी आली की लो फ्लेमवर आपल्याला आता यात शेव घालून घ्यायची। तर 150 ग्रॅम मी शेव घातली आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरच त्याला उकळू द्यायचं आहे। वरून कोथिंबीर घातली, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी यात घालतीये फ्रेश क्रीम। तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर साय घातली दुधावरची फेटून तरीही चालेल। तर इथं 3 चमचे मी फ्रेश क्रीम घातली। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता 2 ते 3 मिनिटं याला छान उकळी येऊ द्यायची लो फ्लेमवर। तर इथं तुम्ही बघू शकता छान उकळी आली, गॅस बंद केलाय आणि अतिशय टेस्टी अशी आपली शेवभाजी तयार झाली। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। चवीलाही खूप अप्रतिम लागते। तुम्ही रोटी, नान, चपाती किंवा भाकरी भाताबरोबर सुद्धा ही भाजी खाऊ शकता। अतिशय टेस्टी होते। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।